मला वाटतं देवेंद्रजींनी आणि या सरकारने घेतलेली भूमिका ही स्वयंस्पष्ट आहे। हे नैसर्गिक संकट आहे, आसमानी संकट आहे। हे संकट ज्या पद्धतीने उभं राहिलं आहे, अल निनो असेल किंवा त्या माध्यमातून आपल्या कृषी व्यवस्थेला, बळीराजाला आज आणि उद्या होणाऱ्या समस्या, आणि केवळ आता बळीराजापुरता राहील असं नाही, तर आपल्याला काळजी सामान्य नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या संदर्भात सुद्धा घ्यावी लागेल। आणि त्यामुळे हे वर्षभर आपल्याला ज्याच्या योजना कराव्या लागतील, यात पाण्याची बचत करावी लागेल, यात पाण्याचा सदुपयोग करावा लागेल, यात सगळ्यामध्ये नवीन तंत्रज्ञान, व्यवस्था, जनजागृती, जलव्यवस्थापन, या सगळ्या विविध अंगाने सगळ्यांना काम करावं लागेल। त्यामुळे संकट दूर करायचं असेल तर सबका साथ हा लागणारच आहे, आणि तीच भूमिका देवेंद्रजींनी घेतली आहे। आणि बरोबरीने सरकार मात्र यामध्ये अतिशय जलद गतीने कामं करते, निर्णय करते, आणि यामध्ये कुठलाही आखडता हात घेणार नाही, ही आश्वासक भूमिका जनतेबरोबर घेऊन उभा आहे।